आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। राजकीय लोकांनी संतांबाबत बोलताना योग्य माहिती घेऊन बोलावं, देशहित न पाहता जाणीवपूर्वक हिणवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये। रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये आज मोर्चा, सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रामगिरी महाराजांवर दुसरा गुन्हा दाखल, पुण्यामधल्या कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल। नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चावेळी तणाव, दुकानं बंद करण्यावरून बाचाबाची, नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्त कायम। जनजीवन पूर्वपदावर, बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ देण्यात आली होती नाशिक बंदची हाक। महंत रामगिरींचे वादग्रस्त विधान, पोलिसांकडून गुन्हा दाखल, वैजापूरमध्ये 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू, तर छत्रपती संभाजीनगर शहरातही तणावाचं वातावरण। वादग्रस्त वक्तव्यानंतरही शिंदे रामगिरींसोबत एकाच मंचावर, विधानसभेसाठी धार्मिक तणावाची पायाभरणी नाही ना, अशी शंका खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य। पुण्यामधल्या लाडकी बहिणीच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये दुरुस्ती, लाडकी बहिणीच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवारांच्या नावाचा समावेश, आधीच्या पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नव्हतं। मोदी सेक्युलर सिव्हिल कोडबद्दल बोलले, मोदींनी हिंदुत्व सोडलं का, उद्धव ठाकरेंचा सवाल, तर मोदी हिंदुत्व न मानणाऱ्यांच्या रांगेमध्ये बसलेत, ठाकरेंची टीका। अंबरनाथचे काँग्रेस माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटलांचं पक्षातून निलंबन, पक्षामध्ये नसतानाही काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा आरोप। पंतप्रधान मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, मोदींच्या दौऱ्यापूर्वी नार पार गिरणा खोरे बचाव कृती समिती आक्रमक, काळे चिन्ह दाखवणार, उन्मेष पाटलांचा इशारा। पूजा खेडकर 14 ऑगस्ट रोजी सुनावणीसाठी गैरहजर, 2 दिवसांमध्ये हजर राहण्याची केंद्रीय कार्मिक मंत्रालयाची नोटीस। पुण्यामधल्या कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणामधील 6 आरोपींच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण, 20 ऑगस्टला निकाल देण्याची शक्यता। पुण्यामधल्या वाघोली परिसरात टँकरचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। एमपीएससी पूर्वपरीक्षेची तारीख बदलण्यास आयोगाचा स्पष्ट नकार, राज्यामध्ये लाखो विद्यार्थी आयबीपीएस परीक्षेला मुकणार, एमपीएससी आणि आयबीपीएस क्लार्क परीक्षा 18 ऑगस्ट रोजी। केंद्र सरकारची पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज मार्गाला मंजुरी, प्रकल्पाचा खर्च 2,954 कोटी रुपये असणार, प्रकल्प फेब्रुवारी 2029 पर्यंत पूर्ण होणार। ठाण्याच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पालाही केंद्र सरकारचा हिरवा कंदील, 6 डब्यांच्या मेट्रोवर अखेर शिक्कामोर्तब, महापालिकेनं आखलेल्या 12,200 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी। राज्यभरात पावसाची ओढ, राज्यातील 32 प्रमुख धरणांमध्ये सरासरीच्या 10% अधिक जलसाठा, तर जायकवाडी धरणामध्ये 50% पाणीसाठा। गोंदियामध्ये अतिवृष्टीमुळे 3,745 हेक्टर पिकांचं नुकसान, कृषी विभागाच्या सर्वेक्षणामध्ये समोर आली माहिती। पुणे जिल्ह्यामध्ये यंदा चांगला पाऊस, पुढील 5 दिवसांसाठी पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा अंदाज। उल्हासनगरमध्ये जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया, जलपुरवठा बंद करून जलवाहिनी दुरुस्त केली। संततधार पावसाचा नंदुरबारमधील मिरची पिकांना फटका, पिकामध्ये बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचं प्रमाण वाढलं। नांदेडमध्ये 15 ते 20 दिवसांपासून पावसाचा खंड, पिकं सुकल्यानं तुषार सिंचनाद्वारे पाणी। बुलडाण्यामध्ये कृषी सहाय्यक संघटनेचे काम बंद आंदोलन, ई पीक पाहणी दरम्यान येणाऱ्या अडचणी सोडवा, कृषी सहाय्यक संघटनेची शासनाकडे मागणी। तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त नाशिकमध्ये सिटीलिंक बसच्या जादा फेऱ्यांचं नियोजन, त्र्यंबकेश्वरसाठी 50 जादा बसेस सोडण्यात येणार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये वर्षभरात 21 लाख महिलांचा एसटीनं प्रवास, 50% सूट असल्यानं एसटीकडे महिलांचा कल, योजनेमुळे महामंडळाच्या उत्पन्नामध्ये देखील मोठी वाढ। कोलकातामधल्या घटनेच्या निषेधार्थ जळगावमधील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्टरांचं बेमुदत काम बंद आंदोलन, अधिष्ठातांना निवेदन देऊन आंदोलनाला सुरुवात। कल्याणपुरमध्ये भाजप महिला कार्यकर्त्यांचं कॅन्डल मार्च, कोलकातामधील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन। कोलकाताच्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये कॅन्डल मार्च, भाजप महिला मोर्चाचं आंदोलन। इचलकरंजी शहर बंद, बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचं आंदोलन। बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ जळगावमध्ये सकल हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा, जोरदार घोषणाबाजी करत हिंदू समाज सहभागी। अत्यावश्यक सेवा वगळून राज्यभरातील निवासी डॉक्टरांचं आज काम बंद आंदोलन, रुग्णालयामधील ओपीडी सेवा बंद राहणार, कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन। पुण्यामधल्या डॉक्टरांचं उद्या काम बंद आंदोलन, फक्त रुग्णालयामधील आपत्कालीन सेवा सुरू राहणार, कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करणार। बुलडाण्यामध्ये कृषी सहाय्यक संघटनेचे काम बंद आंदोलन, ई पीक पाहणी दरम्यान येणाऱ्या अडचणी सोडवा, कृषी सहाय्यक संघटनेची शासनाकडे मागणी। परळीच्या वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजचे परळी तहसील कार्यालयावर मोर्चा, कोलकाता घटनेच्या निषेधार्थ मोर्चा। बुलडाण्याच्या देऊळगाव राजा इथल्या डॉक्टर असोसिएशनचा निषेध, कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन।
महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार रोखण्यासाठी परिवहन मंडळाचा उपक्रम. राज्य परिवहन महामंडळ आणि अक्षरा फाउंडेशननं # जागा दाखवा उपक्रम राबवण्यास सुरुवात.